तिकडून जा तिथून घे अगोदर बोर्ड घे बोर्ड बोर्ड घे आणि मग इकडे घे. चला कसं काय टेस्ट आहे? खूपच सुंदर. या ठिकाणी बाल आनंद आपल्या शाळेने आयोजित केला. उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे पदार्थ बनवलेत आणि त्यांच्या आशेने असं बसलेत की माझी विक्री कोणाच्या सरकार अगोदर कोणाची विक्री संपते आणि माझा जो बनवलेला पदार्थ आहे लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताला जी चव आहे त्यामुळे मी सुद्धा भरपूर या बाल आनंद मेळाचा आनंद लुटणार आहे. हे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत सचिन सोळुंके. आपण यांना विचारू. पावभाजी टेस्ट एकदम नंबर 1 आहे. बर तुम्ही बी यार टेस्ट करा. हो पलीकडे गुलाबजामुनचा स्टॉल आहे, पोह्याचा आहे, परत वडापावचा आहे. चला इकडे एक बार. ओके. बर काय वाटतंय आज भेळ खाताना? एकदम उत्तम भेळ केलेली आहे लहान मुलांनी. मुलांच्या हाताला चव पण खूप मस्त आहे. लहानांनी हे लहानपणात शिकलं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आई घरी नसताना भेळ बनवून खाणं. अरे वा. चिल्लर नाही ना संपले चिल्लर. हे नागरगोजे सर एकदम असा छान उपक्रम असा मुलांनी केलेला आहे आणि टेस्ट एवढी चांगली आहे त्याची की म्हणजे असं खावंच वाटतंय असं एवढे अशा चांगले आयटम केलेले आहेत सगळे असे आणि सर्वांनी पण त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. जे बघणारे लोक आहेत आजूबाजूला त्यांनी सुद्धा त्याचा आनंद घ्यायला पाहिजे, चव घ्यायला पाहिजे. तुम्ही कोणत्या कोणत्या पदार्थाची चव घेतली? मी आतापर्यंत पाणीपुरी खाल्ली, पावभाजी खाल्ली, वडापाव, भजे, भेळ, गुलाबजामुन, मुरकुल असं उत्कृष्ट प्रकारे असं लहान लहान मुलांनी असं स्वतःहून बनवलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सर्व खर्च किती आलाय काय आलाय हिशोब पण ठेवायले ते मुलं किती नफा व्हायलाय काय व्हायलाय असं. ठीक आहे धन्यवाद. काय बनवलंय तू? काय वाटतंय तुला? छान वाटतंय. माझी भेळ विकली आतापर्यंत.